मी जेजुरीत आले कारण श्री खंडेराय आणि म्हाळसाचा विवाह होता. वरपक्षाकडून कोणीही स्त्री नव्हती. मी माझं दायित्व पार पाडलं. विवाह झाल्याबरोबर मी ह्यांना घेऊन विष्णुलोकात जाणार होते. परंतु असं काही घडत गेलं की मी आणि हे विष्णुलोक सोडून इथेच राहिलो. इतका मोठा काळ असं राहावं लागेल असं वाटलं नव्हतं. इथून जाण्याचं मी अनेक वेळा ठरवलं, पण प्रत्येक वेळी असं काहीतरी घडायचं की मला थांबावंच लागलं. आता तर माझी भगिनी अलक्ष्मी इथे येऊन पोहोचली आहे. आता मी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. देवी, म्हाळसा, या ना. खूप उशीर झालाय, पण मला तुमच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून मी आले. मला बरं वाटलं तुम्ही आलात. आज सगळ्यांनी एकत्र भोजन घ्यावं अशी माझी इच्छा होती. अहो, मग मला सांगायचं होतं. मी आले असते आणि सगळी व्यवस्था देखील पाहिली असती. कोणाचीही जेवायची इच्छा नव्हती. सगळे विचारात पडले आहेत. का? काय झालं? अलक्ष्मी आली होती तेव्हापासून. श्री महालक्ष्मींची भगिनी आहे ती. तिचा एवढा विचार काय करायचा? आख्यानात तिच्याविषयी जे सांगितलं त्याच्यावरून ती कोणी साधी देवता असेल असं नाही वाटत मला. हलाहल म्हणजे ती. तिला अशी उपमा दिली आहे, ती येणार म्हणजे काही साधी नाही. ती म्हणजे संघर्ष, वाद. तिचे जर असे स्वरूप असेल तर ती हे सोबत घेऊन येणार आणि स्वाभाविकपणे सगळे यामुळे अस्वस्थ झाले आहेत. परंतु प्रत्यक्ष श्री खंडेराय इथे असताना तुम्ही चिंता करण्याचं कारणच नाही. असं कसं देवी? तिच्या पुढे त्रिमूर्ती देखील काही करू शकले नाही. आख्यानात ऐकलं ना, यांनी हलाहल प्राशन केले होते. हो, परंतु ह्या सृष्टीत ज्याचं जे कार्य असतं ते तो करत असतो. अलक्ष्मीच्या असण्यामागे देखील काही प्रयोजन असेल. तिने इथे येऊन काही संघर्ष करायला नको. आले बरोबर चौडप्पा. हां, तुम्ही अजून गेलं नाही वय? नाही, आता निघालोच होतो मी. आख्यान झालं आणि कोणी बी काय बी बोललं नाही बघा. म्हाळसा, म्हाळसा, काही बोलू नका. मला पाहू द्या तुम्हाला. तुम्ही महाभयंकर हलाहल प्राशन केले होते, पण कधी मला सांगितले देखील नाही की असे काही घडले होते. म्हाळसा, काय आणि किती सांगायचे? निळकंठ किती सुंदर नाव आहे, पण त्या नावामागे किती वेदना आहेत. म्हाळसा, तो भूतकाळ आहे. आपल्याला या क्षणात राहून पुढे जायचे आहे. म्हाळसा, हे काय करत आहेस? तुझ्या पूर्वजन्मात तू जे काही केलं आहेस ते देखील तितकंच दिव्य आहे. तेव्हा मला नमस्कार करण्याची काहीच आवश्यकता नाही. मला करावासा वाटला. म्हाळसा, तुझ्या भावना मी समजू शकतो. मला आता एक सांगा, ती श्री महालक्ष्मी देवींची भगिनी. म्हाळसा, थोडा धीर धर. आख्यानात तुला ते समजेलच. आता तर मी तुला आश्वस्त केलं आहे. पण ती इथे आली तर आपण तिचे स्वागतच करायचे. इतकं सगळं ठाऊक असूनही? का नाही? जर मल्लासुराला आपण ह्या जेजुरी गडावर स्थान दिले आहे, तर अलक्ष्मी ह्या श्री महालक्ष्मी यांच्या भगिनी, त्यांना आपण प्रवेश कसा नाकारायचा?
पण मग ती जे काही करेल ते स्वीकारायचे. त्याची काहीच आवश्यकता नाही. म्हाळसा, जो तो आपापल्या प्रकृतीनुसार वागत असतो, तसे कार्य करत असतो आणि त्यानुसारच त्याला फळ प्राप्त होते. अलक्ष्मी ह्यांना देखील देवतेचा मान आहे. त्यांच्यात आदिशक्तीचा अंश आहे. म्हाळसा, नवरात्रात नारद मुनीने सांगितलेले आख्यान आठव. तू शब्द स्वरूप आहेस. वेदत्रयी तूच आहेस. 6 ऐश्वर्यांनी युक्त भगवती तूच आहेस. हे देवी, सर्व शास्त्रांचा सार जाणणारी बुद्धी तूच आहेस. दुर्गम भवसागरातून तारणारी नौकारूपी दुर्गा देवी ही तूच आहेस. म्हाळसा, चिंता नको करू. तुम्ही आज माझ्यासोबत राहा. मला खूप अस्वस्थ वाटत आहे. म्हाळसा, मला जावे लागेल. कुठे? बानूकडे. मला जी शंका होती तेच घडले. तिला नक्की काहीतरी ठाऊक असणार. तिला अलक्ष्मी दिसली वाटतं. म्हाळसा, मी येतो. मला जाणे आवश्यक आहे. देवा, अहो तुम्ही आत्ता कसं काय आलासा? होय बानू, मी मुद्दामच आलो आहे. काय झालं देवा? काही नाही. तुम्ही आत या. या. देवा तुम्ही बसा, मी पाणी घेऊन आले. तुला त्या तेजपुंज कौस्तुभमण्याचे दर्शन होण्यासाठी त्याआधी तुला श्री विष्णूंचे दर्शन घडावं लागेल. म्हाळसाताईसनी त्यांचं दर्शन झालं नसलं तरी मला त्यांचं दर्शन झालं आहे. मला तो मनी दिसल.